नमस्कार मित्रांनो, आज आपण थंबनेलमध्ये पाहिल्याप्रमाणे आपलं धान्य जे आहे ते साठवणूक कशी करायची, ज्या पद्धतीनं या पद्धतीने मी सांगितलेल्या पद्धतीने जर धान्य साठवणूक आपण जर केली तर 5 वर्षापर्यंत त्याला कीड लागत नाही. हा मी स्वतः घेतलेला अनुभव आहे. मी माझी खपली या पद्धतीनं साठवणूक केली होती, ती अतिशय चांगली राहिलेली आहे. ती खपली कशी राहिली होती हे पण मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तेव्हा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या पद्धतीने जर आपण साठवणूक केली तर त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची कीड, म्हणजे अगदी उशी नुशी किंवा पकडी या पद्धतीची कोणतीही कीड आपल्याला पाहायला मिळत नाही. तेव्हा आपण या पद्धतीने साठवणूक करा. कसं आहे शेतकरी भावांनो, की आपल्या भारतामध्ये शेतकरी उत्पादन तर भरपूर घेतो. त्यामध्ये जर आपला महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर शेतकरी अतिशय उत्तम प्रकारे उत्पादन घेतो, पण त्याची साठवणूक व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळं त्याचं पिकवलेल्या धान्यामधील बराचसा भाग हा वाया जातो. त्यामध्ये कीड लागणे किंवा उंदरांचा सुळसुळाट असतो आणि त्यामुळे आपले जे धान्याची हानी होते ती होऊ नये यासाठी आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे, कशा पद्धतीनं आपण धान्य साठवणूक केली पाहिजे हे आपण या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर चला भावांनो, पाहूया व्हिडिओ. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे पण धान्य साठवायचं आहे ते सर्वप्रथम आपण उन्हामध्ये, कडक उन्हामध्ये वाळवून घ्या. आपल्याला ज्या धान्याला जितकी उन्हं लागतात त्या पद्धतीनं उन्हं देऊन कडक पद्धतीनं वाळवून घ्या. साठवणूक करत असताना शक्यतो धान्य कच्चं राहू नये किंवा पाणी लागू नये. त्याच वेळेला ज्या वेळेला आपण धान्य वाळत घालत असतो त्यावेळेला ज्या आपण हौदामध्ये आपल्याला धान्य साठवायचं आहे तो हौद पण आतून स्वच्छ पुसून घेऊन तो त्याची टोपणं वरची उघडी ठेवून कडक उन्हामध्ये वाळवायला ठेवा. तोही चांगला वाळल्यानंतर त्याचंही निर्जंतुकीकरण होईल आणि आपल्याला जास्तीत जास्त दिवस धान्य साठवता येईल. तर सुरुवातीला आपण जे पण धान्य वाळवत घातलेलं आहे, या ठिकाणी हा माझा भात आहे, तर ते धान्य वाळवून झाल्यानंतर एकत्र करून घ्या. एकत्र केल्यानंतर त्याची पोती भरा आणि ज्या ठिकाणी आपल्याला धान्याचं साठवणूक करायचा हौद ठेवायचा आहे तो हौद पहिला त्या ठिकाणी व्यवस्थित लावून घ्या. हा आहे माझा हौद. त्याच वेळेला आपल्याला थोडे प्लास्टिक पेपर्स पण घ्यायचे आहेत. ते कशासाठी पुढं व्हिडिओ गेल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. तर आतून असा हा स्वच्छ करून घेतलेला आहे हौद. जर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला, माहिती आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हे एक छोटंसं होल असतं, ते आपल्याला हवं त्यावेळेला धान्य बाहेर काढता यावं. त्या होलमधून आपण धान्य बाहेर काढायचं असतं. आणि यानंतरची ही जी स्टेप आहे ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. ही काळजीपूर्वक बघा. सुरुवातीला एक लांबडी काठी घ्या. ती काठी जे आपण खाली धान्य काढण्यासाठी होल आहे त्यापासून थोड्या अंतरावर ठेवा आणि त्या काठीच्या आणि त्या होलच्या मधून एक प्लास्टिक पेपर अलगद आपण खाली सोडायचा आहे, जेणेकरून त्याच्या तोंडाला तो फिट बसेल. हे पहा, या पद्धतीनं तिथं कागद घालायचा आहे आणि त्यानंतर
आपण जे पण धान्य साठवणार आहे ते धान्य ओतण्यासाठी तिथे जागा राहील. आणि हा एक दुसरा पेपर घ्या, त्याचे 2 तुकडे असे करा जेणेकरून 2 तोंडाला ते 2 घालता येईल. ज्या ठिकाणी होल आहे धान्य काढण्याचं त्या ठिकाणी घालता येईल. ते कसं घालायचं ते मी दाखवतो आता. हे पहा, हे अशा पद्धतीने घालून घ्या. ही सर्व प्रोसिजर करण्याच्या पाठीमागं, प्लास्टिक वापरण्याच्या पाठीमागं कारण म्हणजे धान्याला बाहेरची हवा लागू नये हा उद्देश असतो. हवा बंद करायचा आहे आपल्याला. हे पहा, असं पॅक केल्यानंतर हवा आपल्याला आतल्या धान्याला लागणार नाही. ती काठी थोडा वेळ आपण तशीच ठेवायची आहे आणि वरून थोडं थोडं करत धान्य, जे कोणतं धान्य आपल्याला साठवायचं आहे ते घालायचं आहे त्यामध्ये. सुरुवातीला हळूहळू त्या कागदाची लेवल होईपर्यंत, वरती येऊपर्यंत थोडं हळूहळू घाला. आणि ते थोडं वरती आल्यानंतर त्यातील जी आपण काठी ठेवलेली आहे ती अलगद काढून घ्यायची आहे, जेणेकरून तो कागद खाली हलणार नाही आणि धान्य तिकडं जाणार नाही. त्यानंतर एक पोतं, साधारण 1 पोतंवर ओतल्यानंतर हे अमोनियम फॉस्फाईडचे पाकिट्स सेल्फॉस नावानं आपल्या दुकानामध्ये, औषध दुकानामध्ये, शेती औषध दुकानामध्ये मिळत असतात. साधारण 30 रुपयाला 1 पाकिट असतं. तुम्हाला अवेलेबल होतं सेल्फॉस. मी सेल्फॉस घेतलेला आहे. आपल्याला दुसरं कोणतं अवेलेबल होत असेल तर ते घेऊ शकता. आणि ते फोडल्यानंतर त्यात आत एक पुडी असते, ती अजिबात फोडायची नाही आहे. ती तशीच टाकून त्यानंतर काठीनं थोडं दाबा आणि वरून परत धान्य 1 पोतंवर घाला. आणि त्यानंतर परत आपल्याला 1 पुडी ती सेल्फॉसची घालावी लागेल. साधारणपणे 1 पोत्याला 1 पुडी घालावी. आणि त्यानंतर हौद पूर्ण भरल्यानंतर वरून असे आपले खताची जे रिकामी पोती असतात ती त्यातील 1 पोतं बरोबर घडी घालून त्यात चारी बाजूनं आतल्या बाजूला व्यवस्थित खोचून मग हे हौद पॅक करावा. जर या ठिकाणी पण मोठं प्लॅस्टिकचा कागद वापरला तर अतिशय चांगलं होईल. तो कागद वरती, टोपणाच्या वरती जरी, म्हणजे टोपण आपण झाकत असतो त्या ठिकाणी जरी लावला तरी चालेल. त्यानंतर त्याच्यावरती अशा पद्धतीनं आपण जी धान्याची पोती असतात दुसरी ती ठेवू शकतो. या ठिकाणी मी 1 खपलीचं आणि 2 खपलीची आणि 3 शेंगाची वरती ठेवलेली आहेत, 4. ते ओझं राहिल्यामुळं त्यातून परत वरून हवा जाणार नाही. अशा पद्धतीनं आपण धान्याची साठवणूक करू शकतो. ही माझी खपली 3 वर्षानंतर मी हौदातनं काढलेली आहे. ही पहा, तुम्हाला कुठं काय यातमध्ये कीड दिसणार नाही. अगदी स्वच्छ खपली आहे. अशा पद्धतीने धान्याची साठवणूक करा. जर व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब